Hello students, good morning. In previous video we have started, that is the lesson periodic classification of element, and in that we have studied, that is the laws of Doberener, laws of Newland's and law of the Mendeleev. मेंडेलीवच्या लॉ मध्ये आपण मेरिट्स ऑफ मेंडेलीव्स पिरियडिक टेबल, मेरिट्स म्हणजे आपण त्याला गुण म्हणतो आपण मराठीमध्ये, आणि डिमेरिट्स म्हटले की दोष. गुण म्हणजे चांगल्या गोष्टी आणि डिमेरिट्स म्हणजे चुकीच्या गोष्टी, असा त्याचा अर्थ होतो. आता मेरिट्सची थोडी रिव्हिजन घेऊया. मेरिट्स काय आहे त्याची मेंडेलीवच्या पिरियडिक टेबलची? तर मेरिट्स म्हणजे, मेरिटमध्ये त्यानं काय केलं तर बेरिलियम नावाचा जो काही इलेमेंट आहे त्या इलेमेंटचा जो ॲटॉमिक मास होता 14.09, त्याचं ॲटॉमिक मास चेंज करून 9.4 केला आणि त्याला बोरॉनच्या अलीकडे प्लेस दिली. म्हणजे ही चेंज्ड द सम ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द इलेमेंट्स. त्यातले हे एक्झाम्पल, बेरिलियमचा 14.09 होता ना, तो काय केला, चेंज करून 9.4 केला आणि त्यानं बोरॉनच्या अलीकडे त्याला प्लेस दिली. ही एक त्याची काय केली, त्याचं ते मेरिटमध्ये आपण बघितलं. आणखी एक होतं ते म्हणजे त्याला माहीत नसणाऱ्या काही इलेमेंट्सची त्यानं त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये 3 जागा मोकळ्या सोडल्या. ते म्हणजे नावं त्याला दिली, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. इका मीन्स आय डोंट नो, बट इट इज लाईक अ बोरॉन, like aluminum, like silicon. After discovery, he gave the name, that is scandium, gallium and germanium. हे दुसरं त्याचं मेरिट होतं. त्यानं त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये झिरो ग्रुप इलिमेंट्सना जागाच ठेवली नव्हती. ही डिड नॉट रिझर्व द प्लेस फॉर द नोबल गॅसेस और झिरो ग्रुप एलिमेंट्स. बट आफ्टर द डिस्कवरी he placed that zero group elements at the end of the periodic table without disturbing the original table. याला एवढे त्याची मेरिट्स आहेत, लक्षात घ्या. आता हे झाले मेरिट्स. आता डिमेरिट्स काय असणार आहेत त्याचे डिमेरिट्स काय असतील तर पहा, हे डिमेरिट्समध्ये तुम्हाला सांगता येईल की काही चुका झाल्या आणि त्या चुकामध्ये पहिली चूक काय झाली त्याची पहा. द होल नंबर, हे बघा, द डिमेरिट ऑफ द मेंडेलीव्स पिरियडिक टेबल. आता बघितलं आपण त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये आणि कोबाल्ट आणि निकेल एकाच प्लेसमध्ये ठेवलं. कोबाल्ट आणि निकेल काय केलं, एकाच प्लेसवर ठेवलं. लक्षात येते का? आणि एकाच प्लेसवर ठेवल्यामुळं त्याच्या ॲटॉमिक नंबरमध्ये गोंधळ निर्माण झाला. आणि जेव्हा त्याची चूक काय झाली की ॲटॉमिक मासेस ऑफ द कोबाल्ट अँड निकेल, दॅट होल नंबर, म्हणजे अपूर्णांकात होते ना त्याचे, कोबाल्टचे आणि निकेलचे जे काही ॲटॉमिक मासेस होते ते अपूर्णांकामध्ये होते. ते अपूर्णांकामध्ये असलेले जे काही ॲटॉमिक नंबर जे होते ते पूर्णांकामध्ये 59 होते दोघांची. मीन्स द होल नंबर ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द इलेमेंट कोबाल्ट अँड निकेल आर 59. अपूर्णांकात वेगवेगळे आहेत पण होल नंबरमध्ये ते 59 होते. त्यामुळे त्याला ते मांडायचे कुठे, ह्याच्याबद्दल ॲम्बिग्युटी म्हणजे संदिग्धता, गोंधळ निर्माण झाला. देर वॉज ॲम्बिग्युटी रिगार्डिंग देअर द सिक्वेन्स इन द पिरियडिक टेबल. हा दोघांचा ॲटॉमिक मास हा जो 59 आहे होल नंबरमध्ये, तो सेम असल्यामुळे ते पिरियडिक टेबलमध्ये कुठं मांडायचं हा त्याच्यात ॲम्बिग्युटी म्हणजे संदिग्धता निर्माण झाली, गोंधळ निर्माण झाला. दॅट इज द सेकंड डिमेरिट. थर्ड डिमेरिट आहेत आयसोटोप्स. आयसोटोप्स याचा प्रत्येक बऱ्याच एलिमेंट्सना आयसोटोप्स आहेत, जसं क्लोरीन 35, क्लोरीन 37, ऑक्सिजनचे 3 ॲटॉमिक मासेस वेगवेगळे ॲटॉमिक मासेस याचे कसे असतात पहा, तर डिफरंट असतात आणि केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात, लक्षात. मग अशा वेगवेगळ्या म्हणजे ऑक्सिजनचे आहेत, हायड्रोजनचे आहेत, क्लोरीनचे आहेत, तिघांचेही काय आहे तर आयसोटोप्स आहेत. तर आपण मराठीमध्ये समस्थानिके म्हणतो. आयसोटोप्स हॅव अ सेम केमिकल प्रॉपर्टी. आयसोटोपचे काय असतात, सेम केमिकल प्रॉपर्टी असतात, बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. मग
केमिकल प्रॉपर्टी सेम असतात. आपल्या नियमाप्रमाणे काय झालं तर सेम केमिकल प्रॉपर्टी असणारी एकाखाली व्यवस्थित मांडता यायला पाहिजेत. पण याची चूक काय झाली, आयसोटोप्स हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज बट द डिफरंट ॲटॉमिक मासेस, सो चॅलेंज्ड टू पोस्ट इन प्लेसिंग द पिरियॉडिक. मग त्याला कुठं मांडायचं, त्यांना हे त्याच्या पुढे आव्हान निर्माण झालं. हे मांडायचं कुठं हे त्याच्या पुढे आव्हान निर्माण झालं. चॅलेंज म्हणजे आव्हान, पोज्ड निर्माण झालं इन पिरियॉडिक टेबल. म्हणजे आयसोटोप्स म्हणजे पहिला काय लक्षात ठेवा, आयसोटोप्स मीन द सेम केमिकल प्रॉपर्टीज अँड different atomic masses, so challenge was posed in the placing the periodic table. हायड्रोजन, पुढची चूक अशी झाली की हायड्रोजन shows the similar properties like the alkali metals in first group and alkaline metals in the 17 halogens in the 17 groups. म्हणजे हायड्रोजन शोज द सिमिलरिटी विथ द अल्कली मेटल्स पहिल्या ग्रुपमध्ये, उभी लाईन, ग्रुप म्हणजे उभी लाईन, अँड हॅलोजन म्हणजे 17 नंबरचा ग्रुप. सो ही वॉज अनेबल टू गिव्ह द करेक्ट पोझिशन टू द हायड्रोजन इन द पिरियॉडिक टेबल. म्हणून हायड्रोजनला ते दोघांचे साधर्म्य दाखवतोय. तो पहिल्या ग्रुपमध्ये असणारे अल्कली मेटल्सची साधर्म्य दाखवतोय आणि हॅलोजन 17 नंबरच्या ग्रुपमध्ये आहे त्याच्या बी साधर्म्य दाखवतो. त्यामुळे त्याला प्लेस कुठं द्यायची ह्याची मात्र त्याला पोझिशन कुठं द्यायची हायड्रोजनला हे मात्र त्याला जमलं नाही. म्हणून ह्या त्याच्या काय झाल्या 1, 2, 3, 4 ह्या त्याच्या डिमेरिट्स लक्षात. आता पुढचा जो मुद्दा आहे, आता हे सगळं झाल्यानंतर पुढचा जो सायंटिस्ट होता तो मोझले नावाचा, MOACLE, हेनरी मोझले. इन 1913 म्हणजे 1913च्या दरम्यान त्यानं काय शोध लावला तर मॉडर्न पिरियॉडिकचा शोध लावला. हेनरी मोझले डिस्कवर्ड द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तो काय म्हणतो, त्यानं काय केलं माहिती आहे का, ह्यांच्यापेक्षा बऱ्यापैकी वेगळंच निर्माण केलं. तो तेव्हा ॲटममध्ये न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि त्याच्या भोवताली इलेक्ट्रॉन ह्याचा शोध लागला होता. मग तो म्हणतो की हेनरी मोझले शोड दॅट प्रोटॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस हॅव्हिंग द पॉझिटिव्ह चार्ज इज असोसिएटेड विथ द ॲटॉमिक नंबर. तो म्हणतो की प्रोटॉनमध्ये लक्षात ठेवा, हा जो न्यूक्लियस आहे याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉन हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉनवर चार्ज नसतो. तो म्हणतो आणि ह्या प्रोटॉनची संख्या जेवढी असते तेवढेच इलेक्ट्रॉन असतात, तेवढाच ॲटॉमिक नंबर असतो लक्षात. मग तो म्हणतो की हेनरी मोझले शोड दॅट द प्रोटॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियसमध्ये असणारे प्रोटॉन प्रेझेंट हॅव्हिंग द पॉझिटिव्ह चार्ज असतो इज असोसिएटेड विथ द ॲटॉमिक नंबर. त्याचा संबंध हा ॲटॉमिक नंबरशी आहे. म्हणजे प्रोटॉनची संख्या जेवढी तेवढाच ॲटॉमिक नंबर असं त्याला म्हणायचं होतं. समजलं का? पिरियॉडिक लॉ, मॉडर्न पिरियॉडिक लॉ हे हेनरी मोझलेने काढलं आणि तो म्हणतो की प्रोटॉनची संख्या जेवढी तेवढाच ॲटॉमिक नंबर. ही रिलेटेड दॅट द ॲटॉमिक नंबर इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ अन एलिमेंट दॅन इट्स द ॲटॉमिक मासेस. पहिले तिघजी डोबेरायनर, न्यूलँडर्सचा ऑक्टेट, डोबेरायनरची ट्रेड होती, न्यूलँडरची ऑक्टेव होती, आलं का लक्षात, आणि मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल होत्या. तिघांनीही जे काही एलिमेंट्स मांडले ते इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेस मांडले. पण हा म्हणतो ॲटॉमिक मासेसपेक्षा, आणि सगळे म्हणत होते बाकीचे ॲटॉमिक मासेस आर द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट. पण इथं हा म्हणतोय ही रिव्हील्ड दॅट ॲटॉमिक नंबर इज फंडामेंटल. आणि ॲटॉमिक नंबर वेगळा, ॲटॉमिक मास वेगळा लक्षात घ्या. ॲटॉमिक मास म्हणजे ह्या दोघांची बेरीज, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज म्हणजे ॲटॉमिक P+N हा ॲटॉमिक मास असतो. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे नुसता प्रोटॉनची संख्या असते लक्षात घ्या. मग हा म्हणतो ही रिव्हील दॅट ॲटॉमिक नंबर इज फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ अन एलिमेंट दॅन इज द ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबरपेक्षा ॲटॉमिक मास हा फंडामेंटल प्रॉपर्टी आहे हे ह्यानं सांगितलं. म्हणजे ॲटॉमिक नंबर महत्वाचा आहे. आणि पुढे म्हणतो हे जे त्याचा जो पिरियॉडिक लॉ जो आहे इथं आहे पहा. पिरियॉडिक लॉ हा प्रॉपर्टीज ऑफ एन एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. आता
प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स, इलेमेंटच्या प्रॉपर्टीज हे काय असतात तर पिरियडिक फंक्शन. पिरियडिक फंक्शनचा अर्थ काय, काही कालांतराने त्या प्रॉपर्टी सेम येतात. काही कालांतराने प्रॉपर्टीज पुन्हा पुन्हा त्याच प्रॉपर्टी येणे याला पिरियडिक म्हणतात. पिरियडिकचा अर्थ परवा सांगितलाय. पिरियडिक म्हणजे काही कालांतराने काही वेळाने त्या प्रॉपर्टी पुन्हा पुन्हा रिपीट होण्याची प्रक्रिया असते, त्याला पिरियडिक असं म्हटलं जातं. म्हणजे आता इथं आपल्याला तो लॉज बघायचा आहे, तो ही महत्वाचं पॉईंट आहे. प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ द ॲटॉमिक नंबर. म्हणजे ॲटॉमिक नंबर जसा इन्क्रीज होत जाईल तसा काही कालांतरानं काय होणार आहे तर त्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी रिपीट होणार आहेत. यालाच आपण काय म्हणतोय मॉडर्न पिरियडिक लॉ. ही अतिशय महत्वाची शेवटची स्टेप लक्षात ठेवा. ओके, ही झाली डिस्क्रिप्शन आणि त्याची माहिती. आता हे झाल्यानंतर या मॉडर्न पिरियडिक तो मोजलीनं जो लॉ मांडला त्याच्या आधारे त्यानं काय केलं, मॉडर्न पिरियडिक टेबल मांडलं. आता मॉडर्न पिरियडिक टेबल मांडले हे मात्र सगळ्यांना मान्य झालं आणि सगळ्यांनी त्याचा वापर केला. आता इथं तुम्हाला मी थोडीशी माहिती म्हणून इथे टेबल तुमच्या समोर धरतोय का, ते टेबल तुमच्या इथं आहे, ते मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल इथं धरतोय का. आता हे जे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे की नाही, याच्यात तुमच्या लक्षात येते का, हे पहा पिरियडिक टेबल ऑफ द एलिमेंट्स. हा मेंडेलिव्ह, हा मोजले. आता इथं पहा आपल्याला काय क्वेश्चन पुढचा असणार आहे, राईट अरेंजमेंट दॅट द कन्स्ट्रक्शन ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल असा क्वेश्चन असणार आहे आपला. काय क्वेश्चन असणार आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. आता मॉडर्न तिथं पहा ना, हे जे तुम्हाला दिसते क्लिअर दिसते का, पहा तुम्हाला हे तुम्हाला क्लिअर दिसते. ओके, तर ह्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये बघा ना, अशा हॉरिझॉन्टल 7 बघा, फर्स्ट 1 2 3 4 5 6 7 7 आडव्या लाईन्स आहेत आणि उभ्या 18 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 16 17 and 17 and 18. ओके नाही, अशा किती आहेत 18 लाईन्स, 18 ग्रुप्स. याला आपण ग्रुप्स म्हणले. व्हर्टिकल म्हणजे उभे जे असतात त्याला ग्रुप्स म्हणलोय आणि आडवे जे असतात त्याला पिरियड्स म्हणलोय. लक्षात घ्या. मग पहिला पॉईंट असा असणार, इन मॉडर्न पिरियडिक टेबल 7 हॉरिझॉन्टल रोज. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या. 7 हॉरिझॉन्टल रोज बघा दिसते नंबर लिहितो 1 2 3 4 5 6 7 7 हॉरिझॉन्टल रोज अँड 18 व्हर्टिकल कॉलम्स. त्याला आपण ग्रुप्स म्हणतोय. अँड 18 व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप्स. म्हणजे पहिला पॉईंट तुम्ही काय लिहिणार, इन मॉडर्न पिरियडिक टेबल 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड पिरियड अँड 18 व्हर्टिकल कॉलम्स कॉल्ड ग्रुप्स. पहिला पॉईंट समजला का, पहा. कन्स्ट्रक्शन ऑफ अ स्क्वेअर. आता दुसरा पॉईंट पहा, कन्स्ट्रक्शन ऑफ द स्क्वेअर ड्यू टू द ग्रुप्स अँड पिरियड. म्हणजे असे आडवे आणि उभे याच्यामुळे प्रत्येकाला असा बॉक्स तयार झाला आहे का, असे बॉक्स तयार झालेले आहे. Construction of square due to the groups and periods showed the place of each element. आणि ह्या आडव्या ओळी, उभ्या म्हणजे आडवे पिरियड, उभे ग्रुप्स याच्यामुळे असे ग्रुप बॉक्सेस तयार झालेले आहेत. आणि हा प्रत्येक बॉक्स काय करतोय तर इलेमेंटचा काय दाखवतोय, प्रत्येक बॉक्स जो आहे तो इलेमेंटची प्लेस दाखवतोय. समजलं. सेकंड पॉईंट, ॲट द बॉटम. थर्ड पॉईंट, ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल देर इज अ रोज, 2 रोज. आता बघा हे पहा, हे 118 एलिमेंट मांडत असताना इथं पहा खालच्या बाजूला हा पिरियडिक टेबल पूर्ण असा आहे आणि याच्यामध्ये खालच्या बाजूला 2 रोज आहेत. पहा, ही एक रो आहे आणि ही एक रो आहे. ते लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड एलिमेंट्स. म्हणून आपण थर्ड पॉईंट काय सांगणार, द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल देर आर द 2 रोज, दे आर लॅन्थेनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. अलग लक्षात, लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज. कारण या सगळ्यांचे गुणधर्म सिमिलर होते. ते खरं म्हणजे इथं असतात. इथं पाहिजे होते 57च्या दरम्यान. कुठे पाहिजे होते, 57च्या दरम्यान पाहिजे होते. आणि ते पिरियड एकत्रच आले म्हणून एकत्र सगळे मांडता येताना येणार नाहीत म्हणून इथं आले. नंतर ते 89च्या दरम्यान इथं आले, 90 पासूनचे पुढचे इथं आले म्हणून ते इथं सगळे एकत्र एवढे सगळे मांडता येणार नाहीत
म्हणून इथे मांडलेले. लक्षात आलं का? पहा, हे जर लक्षात आलं असेल तर हा तिसरा पॉईंट झाला. म्हणजे बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल देर इज अ 2 rows दॅट इज ॲक्टिनाइड, लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सेल. आता ह्या टेबलची 4 प्रकारात, 4 भागात विभाजन केले. पहा, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. SPDF, that periodic table divided into the 4 parts, that is the S block, P block, D block and F block. समजते का? मग SPDF लक्षात कसं ठेवायचं? SPDF. आता S ब्लॉक जो आहे तो ह्या दोघांचाच आहे. लक्षात, हा फर्स्ट ग्रुप, हा सेकंड ग्रुप. S ब्लॉक कंटेन्स फर्स्ट अँड सेकंड ग्रुप. याच्यामध्ये सगळे अल्कली इलेमेंट्स असतात. इथं याच्यामध्ये अल्कलाइन अर्थ मेटल्स असतात, म्हणजे अल्कली धातू असतात आणि याच्यामध्ये अल्कली मृदा धातू, अल्कली मेटल्स, अल्कलाइन अर्थ मेटल्स, ते आपण पुढे यांनी पाहणारच आहोत. ते म्हणजे आपण लक्षात काय ठेवायचं होतं? एस ब्लॉक कंटेन्स फर्स्ट अँड सेकंड ग्रुप. पी ब्लॉक कंटेन्स 13 to इथं पा दिसते 13, 14, 15, 16, 17, 18. P block contains 13 to 18 groups. D block contains 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. म्हणजे 3 to 12 groups. And F block contains, that is a actinide and lanthanide. हे पहा, लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सेरीचे जे एलिमेंट्स असतात ते एफ ब्लॉक मध्ये असतात. आता इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, आणखी एकदा रिवाइज करतो का? एस ब्लॉक, एस दॅट पिरियडिक टेबल डिवाइडेड इनटू SPDF blocks. S block is contains 1 and 2 group. P block contains 13 to 18 group. D block contains 3 to 12 groups and F block contains lanthanide and actinide series elements. आता इथं तुमच्या लक्षात आलं तर आता पुढचा पॉईंट सांगायचा झाला तर झिगझॅग लाईन. इथं एक झिगझॅग लाईन आहे बघा, इथं दिसते तुम्हाला थोडंसं असं आहे का, असं अशी झिगझॅग लाईन आहे बघा, अशी वक्र रेषा, आणि असं अशी झिगझॅग लाईन म्हणतो आपण. असं 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 झिगझॅग लाईन मध्ये. आणि ह्या झिगझॅग लाईनवर कुठल्या ब्लॉकमध्ये? पी ब्लॉकमध्ये. अ झिगझॅग लाईन इन अ पी ब्लॉक, द मेटॅलॉइड एलिमेंट्स लाय अलॉंग द बॉर्डर ऑफ द झिगझॅग लाईन. म्हणजे या बॉर्डरवर जे आहे ते सगळे मेटॅलॉइड आहेत. हे बघा, सिलिकॉन, आर्सेनिक, टेल्युरियम, ॲस्टेटाईन, हे जे आहेत हे सगळे इलेमेंट जे आहेत ना ते ह्या लाईनवर आहेत, झिगझॅग लाईनवर आहेत, आणि त्या बॉर्डरवर असणारे सगळे मेटॅलॉइड. आता मेटॅलॉइड म्हणजे काय तर लक्षात घ्या, ह्या झिगझॅग लाईनच्या इकडे असतात ते सगळे नॉन मेटल, झिगझॅग लाईनच्या इकडे असतात ते सगळे मेटल, आणि हे मधले ते मेटॅलॉइड. म्हणजे याचा अर्थ दोज इलेमेंट शोज बोथ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मेटल्स अँड नॉन मेटल्स. हे दोघांचेही कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात, मेटलचीही दाखवतात आणि नॉन मेटलची दाखवतात. म्हणजे ऑल इलेमेंट्स लाई इन द लेफ्ट साइड ऑफ नॉन मेटल अँड राईट साइड आर द, लेफ्ट साइडला काय असतात तर मेटल्स असतात, मेटल्स लाई ऑन द लेफ्ट साइड अँड नॉन मेटल लाई ऑन द, हे नॉन मेटल अधातू, हे धातू, आणि हे धातू सदृश्य, हे दोघांचेही गुणधर्म ते दाखवतात. इथं हा याला म्हणायचं कन्स्ट्रक्शन ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. समजलं? पुन्हा एकदा मी तुम्हाला रिवाइज करून दाखवतो मग कन्स्ट्रक्शन काय आहे त्या मॉडर्न पिरियडिक टेबलची. बघा, पहिला पॉइंट लिहायचा, इन मॉडर्न पिरियडिक टेबल देर आर 7 हॉरिझॉन्टल रोज. देर आर 7 हॉरिझॉन्टल रोज अँड दॅट रोज कॉल्ड अ पिरियड, त्यांना पिरियड म्हणायचं. and 18 vertical columns, they are called group. हा पहिला पॉइंट लिहायचा. Due to the construction of the horizontal rows and horizontal periods and the vertical groups, there forms a box and each box denotes the place of the element. हा second point. Third point सांगायचा, at the bottom of the periodic table there are the 2 rows of the lanthanide and actinide elements. हा third point. Fourth point, all these periodic table divided into 4 groups: P block, S block, S block, SPDF, S block, P block,
डी ब्लॉक, एफ ब्लॉक. पुढचा पॉईंट आपण सांगता येईल एस ब्लॉक डिवाइड्स. एस ब्लॉक कंटेन्स फर्स्ट अँड सेकंड ग्रुप. P block contains 13 to 18 groups. D block contains 3 to 12 groups. And F block contains lanthanide and actinide series elements. पुढचा पॉईंट सांगता येईल झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईन इन द P block. P block मध्ये जी झिगझॅग लाईन आहे, at the border of the zigzag line they shows the metalloids. Metalloids show होतात म्हणजे धातू सदृश. And last point, at the left side of the zigzag line there are the all metals, and right side of the zigzag line shows all non-metals, and at the border of the zigzag line, on the border of the zigzag line they shows the metalloid. ह्याला म्हणायचं पिरियडिक टेबलची अरेंजमेंट. राईट क्वेश्चन विचारलं जाईल, राईट द कन्स्ट्रक्शन ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. हे तुम्ही पुस्तकात आणि नोट्स म्हणून हा क्वेश्चन लिहून काढायचा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ओके, आपण थांबू राहिला भाग नेक्स्ट लेक्चर.